मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात मुझा तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. माझ्या प्रिय बंधू भगिनो, आज 2 सप्टेंबर गुरुवार, today 2nd September Thursday, and the 4th day of novena that we are going to participate. With the following intention we pray for: all souls in purgatory, collect soul of John Rodriguez salvation, special intention Charlotte Fernandez and family, soul of Apollon de Melo, Martha de Melo, and all those who are participating in this virtually for our intention. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक दिवशी आपण प्रभू शब्दावरती चिंतन करत आहोत आणि आजचा विषय आहे प्रेइंग विथ द वर्ड ऑफ गॉड. प्रभू शब्दाबरोबर प्रार्थना करणे. प्रभू शब्द आपल्याला प्रार्थना करण्यासाठी स्फूर्ती देतो. प्रभू शब्द आपल्याला प्रार्थनेमध्ये मार्गदर्शन करतो आणि म्हणून प्रभू शब्दाद्वारे आपण बऱ्याच वेळेला प्रार्थना करायला शिकायला हवं. कारण प्रभूचा शब्द हा शक्तिशाली आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आपल्या हृदयाचं परिवर्तन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे एक बी असतं आणि त्या बीमध्ये सामर्थ्य, पोटेन्शियल, इट हॅज अ पोटेन्शियल टू ट्रान्सफॉर्म, अँड therefore that potential is there in the word of God. The word of God has a potential to transform our life, to give us a life. And therefore, as we participate in this Holy Eucharist, आपण ह्या मिसामध्ये सहभागी होत असताना आपण चिंतन करूया की ह्या प्रभू शब्दाचा उपयोग मी प्रार्थना करताना केलेला आहे का. बऱ्याच वेळेला आपण अनेक प्रकारचे नवेने बोलत असतो, चांगले आहे, पण त्याच्याही पेक्षा प्रभू शब्द जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय शक्तिशाली आहे. आणि त्या प्रभू शब्दाचा वापर आपण आपल्या प्रार्थनेमध्ये बऱ्याच वेळेला केलेला नसेल. अशा वेळेची आठवण करूया आणि परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगीने मी फार पापे केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, तुझे ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा.
ख्रिस्त दयाळ दया करा, ख्रिस्त दयाळ दया करा, प्रभो दयाळ दया करा, प्रभो दयाळ दया करा. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीला तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन देणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. A reading from the letter of St. Paul to the Colossians. Brethren, from the day we heard your love in the Spirit, we have not ceased to pray for you, asking that you may be filled with the knowledge of His will, in all spiritual wisdom and understanding, so as to walk in a manner worthy of the Lord, fully pleasing to Him, bearing fruit in every good work, and increasing in the knowledge of God, being strengthened with all power according to His glorious might, for all endurance and patience with joy, giving thanks to the Father who has qualified you to share in the inheritance of the saints in light. He has delivered us from the domain of darkness and transferred us to the kingdom of His beloved Son, in whom we have redemption, the forgiveness of sins. The word of the Lord. Responsorial Psalm. The words of our response: the Lord has made known His salvation. Can you listen to the tune? The Lord has made known His salvation. The Lord has made known His salvation. The Lord has made known His salvation. Has shown His deliverance to the nation. He has remembered His merciful love and His truth for the house of Israel. The Lord has made known His salvation. All the ends of the earth have seen the salvation of our God. Shout to the Lord, all the earth. Break forth into joyous song and sing out your praise. The Lord has made known His salvation. Sing song to the Lord with the harp.
with the harp and the sound of song, with the trumpet and the sound of the horn. Raise a shout before the King, the Lord. The Lord has made known his salvation. Alleluia, 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 Alleluia. Follow me, says the Lord, and I will make you fishers of men. Alleluia, Alleluia, Alleluia. The Lord be with you and with your spirit. A reading from the Holy Gospel according to St. Luke. Glory be to you, O Lord. At that time, on one occasion, while the crowd was pressing in on Jesus to hear the word of God, he was standing by the lake of Gennesaret, and he saw two boats by the lake. But the fishermen had gone out of them and were washing their nets. Getting into one of the boats, which was Simon's, he asked him to put out a little from the land. And he sat down and taught the people from the boat. And when he had finished speaking, he said to Simon, "Put out into the deep and let down your nets for catch." And Simon answered, "Master, we toiled all night and took nothing, but at your word I will let down the nets." And when they had done this, they enclosed a large number of fish, and their nets were breaking. They signaled to their partners in the other boat to come and help them. And they came and filled both the boats, so that they began to sink. But when Simon Peter saw it, he fell down at Jesus' knees, saying, "Depart from me, for I am a sinful man, O Lord." For he and all who were with him were astonished at the catch of fish that they had taken. And so also were James and John, sons of Zebedee, who were partners with Simon. And Jesus said to Simon, "Do not be afraid. From now on, you will be catching men." And when they had brought their boats to land, they left everything and followed him. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. My dear people in Christ, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभु शब्दा बरोबर प्रार्थना करणे, प्रभु शब्दाने प्रार्थना करणे, praying with the word of God. आपण प्रभु देववचनामध्ये प्रार्थना का करा? देव शब्द वाचून आपण प्रार्थना का करा? कारण देव शब्द हा सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून आपण पाहतो की देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. देवाने म्हटलं, देवाने सर्व एक शब्द म्हटला आणि पृथ्वी निर्माण झाली.
हा सर्व सृष्टीची निर्मिती देवाने शब्दाने केलेली आहे. आणि म्हणून देवासाठी देवशब्द जो आहे तो महान आहे, सामर्थ्यशाली आहे. आणि या शब्दाद्वारे आपण देवाची प्रार्थना करणं महत्वाचं आहे, कारण तो शब्द महान आहे आणि त्या शब्दामध्ये एक सामर्थ्य आहे. हे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलेलं आहे की पेत्र आणि त्याचे सवंगडी हे जेव्हा प्रभू ख्रिस्ताबरोबर तिथे आहेत समुद्र किनारी, प्रभू येशू ख्रिस्त एका मचव्यामध्ये बसतो, त्यांना संभाषण करतो आणि तदनंतर तो त्यांना सांगतो की बोट जाळी खोल पाण्यात हाकारा आणि आपली जाळी सोडा मासे पकडण्यासाठी. आणि त्यावेळेला पेत्र म्हणतो की प्रभूजी, आम्ही संपूर्ण रात्र श्रम केलेले आहे, परंतु आमच्या हाती काहीच लागलं नाही. आपण पाहतो की आपण मानवी परिश्रम, बऱ्याच वेळेला आपण परिश्रम करतो पण आपल्या हाती काही लागत नाही, आपले सर्व श्रम व्यर्थ होतात. परंतु असं असताना देखील त्याने प्रभूने जे काही सांगितलेलं आहे त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि ते शब्द फुकट गेले नाहीत, तर त्या शब्दामुळे त्यांना भरपूर अशी मासळी मिळाली. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की प्रभू शब्दाने आपण प्रार्थना करायला. दावीद राजा, त्याप्रमाणे आपण पाहतो दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण देखील पाहतो 3व्या अध्यायामध्ये त्याचं देखील गीत आहे की तो स्तुती करतो, देवाची सगळ्या निसर्गाबद्दल स्तुती करतो. देवशब्दाद्वारे प्रार्थना करणारी लोक आपण पाहतो की बायबलमध्ये स्तोत्रसंहिता दिलेली आहेत, द साम्स आर देयर. And all these psalms have been taken for the prayer. When we have a morning prayer, when we have a noon prayer, evening prayer, night prayer, the psalms have been taken for the prayer. The word of God is being taken for the prayer. Because the word of God contains it's God's word. And therefore it has a power to transform. It has a power to deliver. It has a power to heal. It has a power to protect us. It has a power to liberate us. It has a power to set us free. And therefore, word can transform our life. Word has a power. आणि म्हणून ह्या सगळ्या देवशब्दाद्वारे आपण जर प्रार्थना केली आणि आपण करतो, बऱ्याच वेळा आपण विसरतो. आपण आमच्या बापाची प्रार्थना म्हणतो, ती कुठून आलेली आहे? ती बायबलमधली प्रार्थना, आपल्या बायबलमधली प्रार्थना आहे. बायबलचे शब्द आहे, देवशब्द आहे. देवशब्द आपण घोषित करतो आणि त्याद्वारे आपण प्रार्थना करतो. हेल मेरी, जेव्हा आपण म्हणतो हेल मेरी फुल ऑफ ग्रेस, नमो मरिया, नमो कृपा पूर्ण मरिये, हे गाब्रिएल दूताचं अभिवंदन आहे. आणि ते अभिवंदन आपण पुन्हा या प्रार्थनेमध्ये म्हणतो, नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे कोणी म्हटलं? एलिझाबेथने म्हटलेलं आहे. आणि म्हणून जी आपण प्रार्थना करतो, रोजरीची प्रार्थना करतो, त्यामध्ये देखील आपण काय करतो की देवशब्दावरती चिंतन करतो. देवशब्द आपण पुन्हा पुन्हा म्हणतो आणि त्या देवशब्दामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, हे आपण विसरतो. कधी कधी आपल्याला वाटतं रोजरी म्हणजे काय? रोजरी म्हणजे देवशब्दावर चिंतन करणं. आमच्या बाबा प्रार्थना आपण किती वेळा म्हणतो? 10 वेळा आपण 11 वेळा आपण 6 वेळा आपण आमच्या बाबा म्हणतो, नमो कृपा पूर्ण मरिया म्हणतो. त्या प्रार्थनेद्वारे आपण काय करतो? चिंतन करतो. आणि म्हणून प्रार्थना आपण देवशब्दाद्वारे करायला शिकायला हवं. बरीचशी लोक आज देवशब्दाद्वारे प्रार्थना करतात, त्या शब्दाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. बायबल स्तोत्रगीताच्या दिलेल्या आहेत आपल्याला 150 स्तोत्रगीता आहेत. त्या सगळ्या स्तोत्रगीता महत्त्वाच्या आहेत. पण काही लोक मी बघतो साम 51 वाचणार, साम 91 वाचणार, साम 121 वाचणार. तेवढंच नाही, पण त्या आनंदाच्या समयी वेगळ्या आहेत, दुःखाच्या समयी वेगळ्या आहेत, संकटाच्या समयी ज्या आपण संकटाच्या समयी त्याच घेतो. पण जेव्हा आपण आनंदी असतो, आपल्याला परमेश्वरने आपल्याला चांगला दिवस दिला, त्याबद्दल देखील तिथं आहे. And therefore the Canticle of Daniel, the chapter 3, it speaks about the glory of God, how the glory of God is spread in this world.
how the God has created this creation and he thanks for everything in this creation. आणि म्हणून आपण देवशब्दाद्वारे प्रार्थना करू शकतो. मरियम माताने देवशब्दाद्वारे प्रार्थना केली का? होय. तिने जे मॅग्निफिकाट, वी सी द मॅग्निफिकाट, माय सोल ग्लोरिफाइज द लॉर्ड, माय स्पिरिट रिजॉइसेस इन गॉड माय सेवियर, he has done mighty things in my life, and therefore the magnificat is a song of praise that the mother Mary recites. झकर्याचं गीत आहे, Blessed be the Lord, the God of Israel. He has visited his people and redeemed them. म्हणजे आपण पाहतो की ह्या स्तोत्र जे आहेत, जे काही कॅन्टिकल्स आहेत, त्याच्याद्वारे आपण काय करतो? परमेश्वराची प्रार्थना करतो. ही मॅग्निफिकाट कॅन्टिकल्स ते आपल्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये, संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये दिलेले आहे. आणि म्हणून प्रार्थना ही देवशब्दाद्वारे आपण जर केली तर महत्वाचं आहे. मरियेला त्यावेळेस जर सांगितलं भिऊ नकोस, हा एक शब्द तिने घेतला, भिऊ नकोस. परमेश्वराचा शब्द आपण जर घेतला, आपल्याला आपल्या मनामध्ये भीती आहे ना, त्यावेळेला जर आपण परमेश्वर शब्द वाचला आणि परमेश्वर मला सांगत आहे भिऊ नको, मरिया भिऊ नकोस, आणि त्यावेळेला तो आपलं नाव घेऊन सांगत आहे की आपलं नाव घेत आहे आणि सांगत आहे की भिऊ नकोस, त्याद्वारे आपल्याला शक्ती मिळणार आहे, त्याद्वारे आपल्याला कृपा मिळणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा प्रभू शब्दावरती प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. वी मस्ट प्रे विथ द वर्ड ऑफ गॉड and that will be very effective. Believe in the word of God. जसं मत्तचे शिकवताना सांगितलं आहे 6व्या अध्यायामध्ये 33व्या आपल्याला सांगते की strive for his kingdom and his righteousness and the rest everything will be added to your life. प्रथम देवाचे राज्य आणि देवाची नीतिमत्व मिळवणे झटा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. हा शब्द फक्त याच्यावरती आपण जर प्रार्थना केली तर आपल्याला चिंताच करावीशी वाटणार नाही. प्रथम देवाचे राज्य आणि देवाचे नीतिमत्व मिळवणे झटा आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या मागण्या आहेत, विनंत्या आहेत, त्या आपोआप आपल्याला मिळणार आहेत. किती जणांचा ते आपला अनुभव असेल की आपल्याला देवाने भरपूर काही दिलं आहे जेव्हा प्रार्थना करतो. म्हणून देवाच्या शब्दावरती चिंतन करणं महत्त्वाचं आहे, देवाच्या शब्दाद्वारे अधिक जवळ येऊन महत्त्वाचं आहे. आणि त्या किती केल्याने, ज्याप्रमाणे पेत्राने देव शब्दावरती विश्वास ठेवला, प्रभू जे काही सांगत आहे ते होईलच हा विश्वास. संपूर्ण रात्र त्यांनी श्रम केले होते, पण तो प्रभूने सांगितलं की खोल पाण्यात आपली जाळी टाका, खोल पाण्यात हाकारा आणि आपली जाळी टाका मासे मारण्यासाठी. त्यांनी त्याप्रमाणे केले आणि त्यांना भरपूर अशी मासळी मिळाली. म्हणजे आपण कधी कधी श्रम करतो त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही, परंतु देवाने सांगितलेल्या शब्दावरती जर आपण चिंतन केलं तर आपल्याला भरपूर असं यश मिळणार आहे. आणि ते यश आपल्या प्रत्येकाला मिळावं म्हणून आपण ह्या नवेनाद्वारे प्रार्थना करूया की देवशब्द हा देवशब्द आहे आणि तो आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण घेऊन, आपण दुःखी असू, कष्टी असू, आनंदी असू, सर्व प्रसंगामध्ये देवशब्दावरती चिंतन करून आपल्याला अधिक देवाच्या जवळ येता यावं आणि देवाच्या कृपेमध्ये वाढता यावं. ज्याप्रमाणे मरिया माता तिने देवशब्द प्रमाण मांडला, भिऊ नकोस, आणि ती भ्याली नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील सर्व प्रकारची महामारीची भीती दूर व्हावी आणि आपल्याला पुन्हा एकदा चांगल्यानं नव्यानं जीवन जगता यावं म्हणून प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणी सादर करूया. प्रे ऑफ द फेथफुल. Gather as to be people of God, and having been enlightened by the word of God and called to the doers of the word, let us bring our needs before the author of life. Let our response be, Lord, hear our petitions, we pray. Lord, hear our petitions, we pray. For our Holy Father, bishops, priests and religious, that they may instill in the faithful a spirit of prayer and worship. We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. For the government officials and those in authority,
that they may faithfully carry out their plans according to the true spirit of the law and include the needs of the poor in their plans. We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. For the faithful all over the world, that they may turn from the attractions of the world and turn to God by reading the Word of God every day. We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. Eternal Word, you taught your Mother Mary to choose the path that was best. Let us follow her example and hunger for the food of everlasting life. We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. For women and children who are victims of terror and exploitation, that God may deliver them from their predicament and the people may support institutions formed for their welfare. We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. Let us pause and pray for our personal needs. आपण प्रार्थना करूया जगामध्ये शांती पसरावी आणि विशेष करून अफगाणिस्तानमध्ये शांती पसरावी, तिथल्या लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या ऑल इंडिया डोनर्स या पॅरिशमधील प्रत्येक कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. जे व्हर्च्युअली ह्या नवेनामध्ये सहभागी होत आहेत त्यांचा जो काही हेतू आहे तो सफल व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. जे आज वाढदिवस साजरा करत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत, We pray to the Lord. Lord, hear our petitions, we pray. Lord, we are aware that it is through prayer that we can gain your favor. Help us to turn to you daily through personal prayer and reading the Word of God, so that in union with you we may enjoy peace, love and justice. We make this prayer to Christ our Lord. Amen. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभु रे, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभु रे, कसे समर्पित करू मी. नैनांच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दावू. नैनांच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दावू. तरी नैनांचे तेज तुझेची माझे काही नाही. बंधू भगिनीनो, आपले बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे नावाचे गुणगान ऐकावं हो, आमचे उद्याच्या पवित्र स्थळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझे प्रजाजन बनलो. तुझ्या आम्हावरील कृतीमुळे व तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य ह्यांचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा.
प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभासनाची गरज नाही, पण तुझे आभासवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभासवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हा सर्वांना सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गुणगौरव गातो. पावन पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, स्वर्गधराने कोने कोने गूंजे तेरा नाम, परमेश्वर की महिमा गरिमा पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, धन्य वो जो आता है परमेश्वर के नाम, परमेश्वर की महिमा गरिमा पहले तीनों धाम, पहले तीनों धाम, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. Lord, you are holy indeed, the fount of all holiness. Make holy day for his gifts, we pray, by sending down your Spirit upon them like the dewfall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread, giving thanks, broke it, and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it. This is my body, which will be given up for you." In a similar way, when the supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, he gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. This is a chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that we have held us worthy to be in your presence and minister to you.
Humbly we pray that partaking of the body and blood of Christ, we gather into one by the Holy Spirit. Lord, remember your church spread throughout the world and bring her to the fullness of charity, together with Francis our Pope, Felix our Bishop, and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of resurrection, and all who have died in your mercy. Welcome them in light of your face. Have mercy on, we pray, with the Blessed Virgin Mary, Mother of God, her chaste spouse Joseph, with the blessed apostles, and all the saints who have pleased throughout the ages, we are made to be called to life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him and with him and in him, O God Almighty Father, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours forever and ever. Amen. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली प्रार्थना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, जे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, असे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात मिळू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्यापेक्षा म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्तभेच्या श्रद्धेकडे पाह, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक करण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या ख्रिस्ताच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. जेते प्रेम दया शांती, तेथे देवा
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराने तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी या ख्रिस्त शरीराकडून आमच्या सर्व प्रयत्नात आम्हा सर्वांना मार्गदर्शन कर. ही प्रार्थना मी आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. नवीनाची प्रार्थना. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारिणी माते, जसं तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचं वचन तू दिलं आहे, तसं मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोव्हेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू मदतीसाठी मिळव. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमनंदाने भरून गेले, त्याच्या स्मरणार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. गॅब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकातील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. मरिया माते, आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचा नोवेनाचा 4था दिवस आणि आजची उपासना संत बार्थोलोमियो ह्या समूहाने केली आहे. त्या सर्वांचे आभार. Today's liturgy was conducted by the Saint Bartholomew community. We thank all those who conducted the liturgy. We thank them.
Let's bow our head for the final blessing. The Lord be with you and with your spirit. May the blessing of the Almighty God, the Father, the Son, and the Holy Spirit descend upon you and remain with you forever and ever. Amen. Go forth, the Mass is ended. Thanks be to God.